नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या आजच्या आपल्या 32व्या भागात महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळा अक्षरनंदन या विषयीची ही विशेष मुलाखत आज आयोजित केली आहे. अक्षरनंदन ही मराठी माध्यमाची प्रयोगशील शाळा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाची शाळा अशासाठी आहे की या शाळेनं गेली अनेक वर्ष केलेले अनेक उपक्रम आज सार्वत्रिक होत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना शाळेच्या प्रयोगांनाही जोडून घेतलं. तर सातत्यानं नाविन्याचा शोध घेणारी अक्षरनंदन शाळा ही शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, शिक्षकांना आणि पालकांना माहीत असायला हवी. म्हणून या शाळेचा परिचय करून देणारी ही मुलाखत आज मी घेतो आहे. अलीकडे अक्षरनंदन शाळेनं त्यांच्या प्रकल्पांविषयी, उपक्रमांविषयी वेगवेगळी प्रकाशनही सुरू केली. ही शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. आज या मुलाखतीसाठी आपल्या सोबत आहेत अक्षरनंदन शाळेच्या शैक्षणिक संयोजक लारा पटवर्धन आणि प्रशासन समितीच्या सदस्या मनीषा जाधव. लाराताई आणि मनीषाताई दोघींनाही नमस्कार. नमस्कार. लाराताई, मला अक्षरनंदन च्या सुरुवातीपासून चा प्रवास थोडासा समजावून घ्यावा असं वाटतो की महाराष्ट्रामध्ये प्रयोगशील शाळा हा शब्द फारसा रुजलेला नसतानाही, म्हणजे लीलाताईंची शाळा आणि अक्षरनंदन शाळा अशा दोन शाळा या खऱ्या अर्थानं प्रयोगशील शाळा म्हणून माहीत होत्या. तर ही शाळा त्यावेळी जो गट एकत्र काम करत होता त्यांना अशी एक शाळा असावी असं का वाटलं, आणि या शाळा सुरू करण्यामागचा नेमका दृष्टिकोन किंवा भूमिका काय होती? ओके, सर्वप्रथम सर, तुम्ही शिक्षण गप्पा हा खूप चांगला उपक्रम राबवता आहात आणि महाराष्ट्रभरातल्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांची, शिक्षकांची, त्यांच्या प्रयत्नांची माहिती ह्याच्यातून पुढे आली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अक्षरनंदनला पण संधी दिली आहे. म्हणून अक्षरनंदनच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते आणि उत्तराला सुरुवात करते. अक्षरनंदनची सुरुवात 1989 साली अक्षरनंदन जी नाग नारळकर फाउंडेशनची शाळा आहे त्या फाउंडेशनची स्थापना झाली. तिथे त्याची सुरुवात अशी म्हणता येईल की नाग नारळकर हे पुण्यातल्या नुमवी प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून 1936 ते 1942 असं त्यांनी 6 वर्ष काम बघितलं. आणि त्या काळामध्ये त्यांनी त्या 6 वर्षामध्ये स्वदेशी, स्वभाषा, बालक केंद्री शिक्षण अशा उद्दिष्टांना समोर ठेवून खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यामुळे त्या 6 वर्षात अगदी शाळेचा कायापालट झाला असं म्हणतात. म्हणजे नंतर सुद्धा 30-40 वर्षांनंतर सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेले शिक्षक किंवा विद्यार्थी हे आवर्जून सांगत की त्यांच्यामुळे आमचं जीवन घडलं, आमचं आयुष्य बदललं. तर एक प्रकारे नाग नारळकर यांचा वारसा, शैक्षणिक वारसा पुढे चालू ठेवावा या उद्दिष्टांनी नाग नारळकर फाउंडेशनची स्थापना 89 मध्ये झाली. सुरुवातीला 1-2 वर्ष तेव्हा महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांची शिबिरं घेणं असं त्याचं सुरुवात झाली. ती शिबिरं घेत असताना असं जाणवलं की ठिकठिकाणी शिक्षक नक्कीच खूप आपापल्या जागी प्रयोग करून बघतायत किंवा उपक्रम राबवून बघतायत. परंतु आपल्याला ज्या प्रकारचं एक शिक्षणाची अपेक्षा आहे तसं जर खरंच काही करून बघायचं असेल आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये काही थोडा त्याच्यामुळे बदल व्हावा असं जर आपली इच्छा असेल तर खरं तर आपणच एक शाळा सुरू करून बघूया असं फाउंडेशनच्या ज्या कार्यवाह विद्याताई पटवर्धन त्यांना असं वाटलं. आणि मग शासनाच्या अभ्यासक्रमाच्या चौकट स्वीकारून त्याच्यामध्ये आपण आपल्याला अभिप्रेत असलेलं शिक्षण देऊ शकतो का असं बघण्यासाठी शाळा सुरू करूया असं ठरलं. मग शाळा सुरू करणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. त्याच्यामुळे विविध क्षेत्रातल्या शिक्षणात रस असलेल्या व्यक्तींबरोबर त्यांची बोलणं सुरू झालं आणि त्याच्यातनं 9 जणांचा एक गट तयार झाला. त्याच्यामुळे त्या गटामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे, विज्ञान क्षेत्रात काम करणारे, पर्यावरणीय क्षेत्रात काम करणारे असे विविध क्षेत्रात काम करणारे
लोक होते. आणि ह्या सगळ्यांनी मिळून मग शाळा सुरू करण्याचं ठरवलं आणि 1992 साली अक्षरनंदन शाळेची सुरुवात झाली. अं, ह्या गटाचं विचारसरणी ही त्यावेळेला जे सगळं जागतिकीकरणामुळे इंग्रजी शाळांकडे ओढा वाढायला लागला होता किंवा एक स्पर्धेचं युगाला खूप सुरुवात झाली होती. तर अशी ईर्ष्या वाढवणारी जीवघेणी स्पर्धा किंवा परीक्षेवर केंद्रित सगळा अभ्यास ह्या सगळ्याला किंवा इंग्रजी माध्यमाकडील ओढा याला छेद देणारी अशी त्यांची विचारसरणी होती. आणि मग आपल्याला जो असा समाज म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन असं म्हणून आपल्याला शाळा सुरू करायची आहे असं त्यांनी त्याकडे बघितलं. आणि मग आपल्याला जसा समाज किंवा जसा माणूस अभिप्रेत आहे तसा तसा घडण्यासाठी म्हणून तशी शाळा आणि तसं शिक्षण असं त्याकडे बघून मग त्यांनी शिक्षणाबद्दलचा त्यांचा विचार आणि शाळेबद्दलची धोरणं स्पष्ट होत गेली. तर त्याच्यामध्ये मग काय काय म्हणता येईल तर शासकीय चौकटीमध्ये राहून सुद्धा आपल्याला काय काय जमवायचं आहे. तर मग शिक्षण हे मुलाला मूल केंद्रित आणि अर्थपूर्ण मुलासाठी कसं होईल तर मुलाला जेव्हा हे आपण जे काही शिकतो आहोत ते त्याच्या जगण्याशी जोडलेलं आहे, आपल्याला त्याचा अनुभव येतो आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा ते त्याच्यासाठी अर्थपूर्ण होतं. किंवा शिक्षकाची नेमका रोल काय आहे तर एक मूल हे मातीचा गोळा किंवा रिकामं भांड आणि त्याच्यामध्ये आपण सगळं ज्ञान ओतणार आहोत असं ह्या भूमिकेने शिकवण्यापेक्षा झाडाचं बीज जसं असतं की त्याच्यामध्ये झाड बनण्याचं पूर्ण क्षमता असते आणि झाड बनणारच असतं त्याचं, तर तसं ते मूल आहे. त्याच्यामुळे फक्त त्याला म्हणजे स्वतःच्या प्रेरणेने मूल शिकतच असतं एनिवे. तर त्याला त्या शिकण्याला अंतःप्रेरणेला खतपाणी देणारं वातावरण तयार करणं हा शिक्षकाचा रोल असेल असं लक्षात घेऊन पद्धती कशा असतील असा विचार झाला. आणि शिकवण्याच्या पद्धतींच्या जोडीला वेगवेगळी जी समाजाबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की समाजामध्ये वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, शारीरिक, बौद्धिक क्षमतेची लोक एकत्र राहत असतात. तर तशी समाजाची एक छोटी प्रतिकृती वर्ग असावा. त्या अर्थाने सर्वसमावेशक वातावरणामध्ये मुलाने वाढावं. संविधानामधली मूल्य, पर्यावरण संवेदनशीलता अशी मूल्य ही जवळची वाटत होती. तर म्हणजे त्या मूल्यांवर ती मूल्य मुलांना पोचावीत. तर ह्या सगळ्या विचारांनी शाळा सुरू झाली. आणि अर्थातच मराठी म्हणजे परिसर भाषा आहे त्या भाषेमधनं मुलांनी शिकावं आणि मग मराठीच्या भक्कम पायावरती राजभाषा असलेली हिंदी आणि जगाची खिडकी असलेली इंग्रजी या दोन्ही भाषांचं चांगलं सक्षम अध्यापन व्हावं असा विचार होता. गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे जे शिक्षण विषयक विचार आहेत ते बरेचसे ह्या गटाला जवळचे वाटले होते. त्याच्यामुळे त्याचाही काही प्रमाणात प्रभाव या सगळ्या विचारांवर जाणवतो. तर अशा पद्धतीने शाळा सुरू झाली. आणि मग जेव्हा असं ठरलं होतं की शासनाची मान्यता आपल्याला हवी आहे आणि अभ्यासक्रम आपल्याला तो ठेवायचा आहे SSCचा, तर त्या दृष्टीने जेव्हा अभ्यासक्रम बारकाईने बघायला सुरुवात झाली तेव्हा असं लक्षात आलं की खरं तर अभ्यासक्रमामध्ये तसा अवकाश पण आहे. म्हणजे ही कौशल्य मुलाला यावी किंवा असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. त्याचं आपण इंटरप्रिट कसं करायचं, त्याचे आपण पाठ कसे बनवायचे, पद्धती कशा बनवायच्या, ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात अवकाश आणि लवचिकता नक्की आहे शासनानेच दिलेली अभ्यासक्रमात. तर त्याचा कल्पकतेने वापर कसा करता येईल असा विचार करून मग पद्धती ठरल्या आणि मग शाळेला सुरुवात झाली असं मला सांगायला आवडेल. या ऍक्च्युली शाळेमागचा दृष्टिकोन खूप एक मिनिट आवाज येत नाहीये. या शाळेमागचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्ही खूप छान विशद केला. पण माझी उत्सुकता ही आहे की रमेश पानसे सरांची पुस्तकं, लीलाताईंची पुस्तकं याच्यामधून प्रयोगशील शाळा म्हणजे काय याची थोडीफार स्पष्टता येते. थोडीफार यासाठी म्हणतो की प्रत्यक्ष शाळा कशी चालते ही आमची उत्सुकता असते. फलटणची कमला नेमकर बालभवन आहे किंवा नाशिकची आनंद निकेतन, वर्ध्याची नई तालीमची शाळा असेल किंवा आयण्याची ग्राममंगलची शाळा असेल, तर या प्रयोगशील शाळा हा जो शब्द आहे
तर प्रयोगशील शाळा म्हणजे नेमकं वेगळं काय असतं तिथे, असा प्रश्न महाराष्ट्रातल्या बाहेरच्या आमच्या शिक्षकांना पडतो, की आम्ही शाळा चालवतो, तुम्ही शाळा चालवता, मग तुमची शाळा प्रयोगशील शाळा असते म्हणजे नेमकी काय असते, अशी आमची उत्सुकता असते. ओके. ह्याबद्दल खरं तर प्रयोगशील असं म्हणलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या कडे बघू शकतो. पण जसा त्याचा मला अर्थ लागतोय की प्रयोगशील शब्दामध्येच प्रयोग आहे आणि त्या अर्थाने विज्ञानामध्ये जसे प्रयोग केले जातात तर ती एक दृष्टी आहे, एक वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या कामाकडे बघण्याची दृष्टी आहे, असं म्हणता येईल असं मला वाटतं. की जसं आता म्हणलं की आपल्याला शिक्षण हे अर्थपूर्ण असावं, मुलांच्या जगण्याशी जोडलेलं असावं असं जर वाटत असेल तर म्हणजे मग असं आपल्याला वाटलं की मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळायला हवा किंवा जे काही आपल्याला वाटत असेल मग ते ह्या तशी एक प्रचलित किंवा रुळलेली पद्धत तर आपल्या समोर नाहीये. मग आता आपण ते कसं करायचं? तर आपला आपला म्हणून काही एक विचार असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेलं नवीन नवीन संशोधन असेल, त्याचा अभ्यास करून आपण असं ठरवलं की ओके ह्या पद्धतीने आपण अम, अ, हे एखादी गोष्ट करून बघू. ती करून बघायला लागल्यानंतर त्याच्याकडे आपण खूप जागरूकपणे आणि थोडंसं तटस्थपणे बघणं, निरीक्षण करणं की आपली पद्धत अपेक्षित परिणाम साधते आहे का? जर साधत असेल तर फारच छान. पण समजा नसेल साधत तर मग लगेच निराश होणं किंवा मग आपलंच चुकलं किंवा मग मुलांच्या किंवा परिस्थितीला दोष देणं किंवा त्यावर खापर फोडणं असं न करता हे जर ही पद्धत फार परिणामकारक नाही ठरली असं जर वाटलं तर त्याची कारणं काय असतील, ह्याच्या मुळाशी जाणं, ती कारणं शोधणं, मग पुन्हा विचार करणं. काही वेळेला एकत्र सर्वांनी विचार करून काय काय शक्यता आहेत उपाययोजनेच्या किंवा कुठे कुठे बदल करायला हवा ह्याच्याबद्दल थोडं ब्रेनस्टॉर्म करणं आणि त्याच्यातनं पुन्हा एक नवीन पद्धतीने तीच गोष्ट करून बघणं. असं करत जर आपण पुढे जात राहिलो तर त्यामध्ये हे जे कुठलाही विज्ञानाचा सुद्धा प्रयोग करतो तेव्हा काय करतो आपण एक हायपोथेसिस मांडतो आणि मग प्रयोग केल्यानंतर आपण बघतो, म्हणजे आधीच नाही गृहीत धरत की ही आपली पद्धत बरोबरच असेल का चूक असेल. म्हणजे त्याला आपण एक ओपन राहतो की कदाचित हे वर्क होईल, कदाचित नाही होणार. आणि शेवटी इथे तर आपण माणसांबरोबर डील करतोय त्याच्यामुळे तर खूपच बदल होणारच आहेत. म्हणजे ही एक कायम चालणारी प्रक्रिया आहे आणि एकदा काहीतरी केलं आणि झालं असं होणार नाहीये. अशा अर्थाने प्रयोग तर त्याला एक छोटंसं उदाहरण देते म्हणजे जास्त स्पष्ट होईल असं वाटतंय की समजा असं नॉर्मली स्पर्धेकडे कसं बघितलं जातं की एखाद्या गोष्टीला एक्सपोजर देणं किंवा एखाद्या गोष्टीला प्रोत्साहन देणं, मुलाला कसायला भाग पाडणं ह्यासाठी स्पर्धा असं सर्वसामान्यपणे मानलं जातं. तर तसं चुरस मुलांना पण आवडते किंवा ह्या कसणं किंवा हार पचवायला शिकणं असे स्पर्धेचे नक्कीच काही फायदे आहेत. परंतु स्पर्धेचे अनेक तोटे पण आहेत की त्याच्यामधनं ती एका पॉइंटला मग ती जीवघेणी बनते किंवा जिंकणं हरणं म्हणजेच सर्व काही ठरतं किंवा पहिला नंबर जो जीता वही सिकंदर, पहिला नंबर आला तोच खरा, बाकीचे दुसरे तिसरे नंबर नंतर कुणाला आठवत नाहीत असं जे होतं. तर ह्याच्यातून मग त्या प्रक्रियेला काही महत्व उरत नाही. तर हे असे किंवा न्यूनगंड तयार होतो. स्पर्धेमुळे निवड करावी लागते आणि मग जिंकणाऱ्यांना सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, हारणाऱ्यांना न्यूनगंड असं होऊ शकतं. तर मग आपण हे कसं साध्य करायचं की फायदे तर आपल्याला हवेत पण हे तोटे नकोयत. तर मग आपण काय करूया? तर मग शाळेने कसा विचार केला की अगदी लहान वयामध्ये मूल खरंच स्वतःच्या आनंदासाठी शिकत असतं तर एका टप्प्यापर्यंत स्पर्धा अजिबातच नको. त्याच्यामुळे 4थी पर्यंत शाळेत स्पर्धेचं वातावरण अजिबातच नसतं. पण थोडी मुलं मोठी झाल्यावर त्यांना पण एकमेकांना जोखायचं असतं, थोडी चुरस हवी असते. तर त्यामुळे मग थोड्या स्पर्धा शाळेमध्ये होतात. पण मग काय काळजी घेतली जाते की त्या गटागटांमध्ये असतील. त्याच्यामुळे मग गटातली जेव्हा स्पर्धा होते तेव्हा जशी चुरस असते तशीच त्या गटामध्ये सहकार्य पण करावं लागतं. म्हणजे दोन्ही गोष्टी केल्याशिवाय चांगलं टीमवर्कनी केल्याशिवाय जिंकणं हरणं होत नाही. तसंच जे विषय म्हणजे क्रीडा स्पर्धा काही प्रमाणात होतात
तसंच मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये 7वीच्या पुढे वर्षोत्सव म्हणजे एखाद्या विषयावर सादरीकरण करणं स्टेजवरती, नृत्य, नाट्य वगैरे माध्यमातून, किंवा वर्ग सजावट म्हणजे एक विषय निवडायचा आणि त्याला धरून पूर्ण तुम्ही वर्गाची रचना करायची, त्याच्यामध्ये काही लेखन ठेवायचं, काही इन्स्टॉलेशन आर्ट करायचं, अशा स्पर्धा होतात. तर ह्याच्यामध्ये मुलांना खूप विचार करावा लागतो सर्व बाजूंनी, एकमेकांच्या बरोबर टीमवर्क करावं लागतं आणि त्याच्यातनं मग जेव्हा ती मुलं, कुणाला तरी नंबर मिळतो, कुणाला तरी मिळत नाही, पण त्याच्यामध्ये मग ही सगळी निकष काय लावले, का असा रिझल्ट लागला, ह्याबद्दल परीक्षक मुलांशी बोलतात किंवा काही मुलांना पण परीक्षण करायला दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे किंवा काही वर्गांना नंबर मिळाला नाही तरी त्यांचं स्पेसिफिक बाबा नृत्य चांगलं होतं किंवा त्यांची संहिता चांगली होती, असे छोटे बिल्ले पण मिळतात की ह्याच्यातनं एक प्रक्रिया म्हणून खूप एक चांगली शिकण्याची प्रक्रिया ती ठरते आणि शिवाय हार पचवायला शिकायला लागतं. तर असे थोडे कल्पक विचारांनी किंवा ह्या सगळ्या शाळेच्या वेळापत्रकात किंवा वार्षिक नियोजनात हे सगळं कसं बसवायचं ह्याच्यासाठी जो काही विचार लागतो, तर अशा सगळ्या ठिकाणी ही प्रयोगशीलता येते असं मला वाटतं. आणि जर लक्षात आलं की इथे काहीतरी ठीक होत नाहीये तर पुन्हा विचार करणं आणि पुन्हा मार्ग काढणं असे कायम चालू राहणारी ती प्रक्रिया आहे. अशा अर्थाने प्रयोगशील असं म्हणता येईल. तुम्ही प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्याचा दृष्टिकोन आणि शाळा चालवण्याचा दृष्टिकोन याच्यामधलं साम्य खूप छान उलगडून दाखवलं. यालाच जोडून मला पुढे मनीषाताईंना असं विचारावंसं वाटतं की प्रयोगशील शाळेच्या संदर्भातली शिक्षकांची जी उत्सुकता असते मुख्य, ती रिलेट होणारी असते ती शिकवण्याच्या पद्धतीबाबतची. की मला असा प्रश्न पडतो की मी शाळेमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकवतो, तर तेच तुमच्या शाळेमध्ये नेमकं कसं शिकवता? कारण तुम्ही पण आमचाच अभ्यासक्रम वापरता. तर मग तुमची शिकवण्याची पद्धत नेमकी कशी वेगळी असते? तुम्ही शैक्षणिक साहित्य वापरता का? किंवा मुलांना पार्टिसिपेट त्यात कसं करून घेतलं जातं? तर या शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये प्रयोगशीलता कशी असते? ही माझी शिक्षक म्हणून उत्सुकता असते. बरं. खरं म्हणजे हे तुलना अशी नाही की इतरांच्या तुलनेत आम्ही काय करतो. म्हणजे आपण मध्ये होतोय ना हे बघण्यासाठी मग तिथे कृतीला संधी मुद्दामून आवर्जून दिली जाते की ज्याच्यामध्ये मुलं इन्व्हॉल्व्ह होतात. हे करत असताना काही वेळेला बाहेरच्या व्यक्तींना शाळेत बोलवता येतं. म्हणजे एखादा विषय, उदाहरणार्थ आता मी पुढे काही उदाहरणं सांगेनच, तर एखाद्या राज्यातल्या माणसाची मुलाखत मुलं घेतात तेव्हा त्या राज्याबद्दलची माहिती करून घेतायत असं वाटत असतं. पण त्या राज्यात राहून आलेले एखादे पालक येतात शाळेत आणि ते आपला अनुभव सांगतात. तेव्हा मुलं विषयाच्या पलीकडे जाऊन जगाकडं खुल्या नजरेनं बघायला तयार व्हायला लागतात. त्या निमित्तानं शाळेची जी मूल्य आहेत, शाळेला जी अपेक्षित संविधानाची मूल्य आहेत, ती मुलांच्या पर्यंत कशी नेऊन ते धागेदोरे जोडता येतात, त्याचा पूर्वविचार करून त्या दृष्टीनं त्या प्रकल्पाची आखणी आपल्याला करता येते. आता हे सगळं करण्यासाठी म्हणून शिक्षकाला पण सतत दक्ष राहायला लागतं. कंटिन्युअस त्यांना साहित्य गोळा करणं, निर्माण करणं याच्यामध्ये राहायला लागतं. काही एक विषयांच्या आखण्या आता झालेल्या आहेत इतक्या वर्षांच्या अनुभवानी, पण सतत ती घडी बदलत राहणं, नव्या गोष्टी ऍड करणं, जुन्या गोष्टींचा आढावा घेणं, हे असं सगळं चालू राहतं. तर शाळेमध्ये असे जे 2-3 अशा ज्या पद्धती मला उदाहरण सांगायला आवडेल, त्याच्यामध्ये एक 5वीचा राज्य प्रकल्प आहे. त्या पुस्तकामध्ये भारताचे राज्य, त्यांच्या राजधान्या, प्राकृतिक नकाशे ते वाचायला शिकणं, ह्या क्षमता अपेक्षित आहेत आणि ते तर करतच असतो. पण त्या निमित्ताने आम्ही महिना, दीड महिना एक प्रकल्प चालू ठेवतो. तो गटकाम असतं आणि प्रत्येक गटाला एक राज्य वाटून दिलेलं असतं. आणि ते गट मग त्यांना दिलेल्या मुद्द्यांवरती वाटून घेऊन काम करतात. तेव्हा सुद्धा मुलं एकमेकांच्या क्षमता ओळखून असतात. आपल्या सहकार्याला कुठलं काम नीट चांगलं जमेल ते आपापसात ठरवून घेतात. त्याच्याप्रमाणे वेळाचं नियोजन करतात, कच्चं काम करतात, ताईंकडनं तपासून घेतात, संदर्भ पुस्तकं वाचतात आणि काही मुद्दे त्यांना मदतीला दिलेले असतात ते सुद्धा सगळ्या वर्गानं मिळून काढलेले असतात. तर या प्रक्रियेमध्ये मग मुलं त्या राज्याचं हवामान कसं आहे, त्याचा परिणाम त्यांच्या शेतीवरती, अन्न पदार्थांवरती, कपड्यांवरती, सण साजरे करण्यावरती कसा झालाय, असं सगळं जोडलेपण ते अनुभवतात. किंवा आता शहर असल्यामुळे असं होतं की भारतभरातले लोक पुण्यात राहायला आलेले आहेत आणि कोणी ना कोणी सापडतं. तर त्यामुळं मुलं त्या राज्यातनं आलेल्या पण सध्या पुण्यात राहत असलेल्या लोकांकडे जातात.
त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळेपण दिसतं. मग तुम्ही कसे बोलता, कोणत्या भाषेत बोलता, तुमच्या घरातली भांडी कशी आहेत, तुमच्याकडे लग्न समारंभाचे फोटो कसे होते आम्हाला दाखवा ना. किंवा कधी कधी त्या घरात मग खास त्या राज्याचं वैशिष्ट्य असलेला खाऊ खायला देतात मुलांना. काश्मीरी काहवा पिऊन येतात किंवा केरळमधलं खीर खाऊन येतात. आणि मुलांना प्रचंड त्या राज्याबद्दल जोडलेपणा वाटायला लागतो, आपलेपणा वाटायला लागतो. पुढे कितीतरी दिवस त्या राज्याबद्दल मुलांना एक जवळीक वाटत असते. हा राज्य प्रकल्प झाला. नंतर ते त्याच्यावरती वर्गात सादरीकरण करतात. म्हणजे जे काही त्यांनी कागदावरती काम केलंय ते पुन्हा सगळ्यांसमोर येऊन उभं राहून करायचंय. तिथं काही वेळेला तर मुलं त्या राज्यासारखा मेकअप करून येऊन उभं राहतात. म्हणजे थोडंसं ओढणी घेतील, धोतर घालतील. पण त्याच्यामुळे एक त्यांच्या वयानुरूप त्याला गोडवा पण येतो आणि त्यांच्या समजेनुसार ते सादरीकरण होतं. आता 9वी मुलं नागरीकरण हा धडा शिकतात. आता मुलं ही मोठी झालेली असतात आणि ही अशी संकल्पना आहे समाजशास्त्रातली की सगळ्या जगभर शहरीकरण होतंय. तर याच्याकडे बघायचं कसं? भारतात पण होतंय. मग विकास होतोय, तर मग चांगलं होतंय का वाईट होतंय? त्याचे आणखीन काय काय परिणाम होतायत? हे पण मुलांनी समजून घ्यायला हवं. फक्त नागरीकरणाचे आलेख वाचून आणि त्याची टक्केवारी पाठ करून हा धडा शिकणं होणार नाहीये. त्यामुळे विकासाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडणारे पाहुणे शाळेत येतात. कधी तज्ञ पालक येऊन बोलतात. आणि मग पुणे आता मेट्रो सिटी होतंय, तर त्याचे काय परिणाम आहेत? याचे फायदे कोणाला होत आहेत? तोटे काय काय होणार आहेत? चहूबाजूनी मुलं त्यावर ऐकतात, बोलतात. त्याच्यावरचे फोटो पाहतील, फिल्म पाहतील आणि त्यामुळं मुलं तो विषय हा साकल्यानं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तो फक्त पाठ्यपुस्तकात त्याचं उपयोजन कसं केलं जातंय, या विषयाला धरून शिक्षक काय काय तपासून पाहतायत, याचे फीडबॅक सुद्धा पालकांना कळत जातात आणि त्यामुळं त्यांना सुद्धा मुलाची प्रगती समजून घेताना खूप मदत होते. अच्छा. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेबरोबरच अक्षरनंदनच्या बाबतचं वेगळेपण आम्हाला शिक्षक विद्यार्थी संबंधाबाबतचं जाणवतं. तर लारा, आम्ही जेव्हा शाळेमध्ये तुमच्या येतो तेव्हा आम्हाला असं जाणवतं की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध हे खूप मैत्रीपूर्ण आहेत. म्हणजे आमच्याकडे असं जाणवतं की बाकी ठिकाणी आपल्याकडे जी जुनी आहे की शिस्तीची जी पारंपरिक कल्पना आहे ती तुमच्या शाळेमध्ये जाणवत नाही. किंबहुना शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्नेहपूर्ण संबंधातूनही अधिक चांगल्या प्रकारचं काम होतं आणि एक बॉन्ड जाणवतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यामध्ये. तर ही शिस्तीची संकल्पना नेमकी तुमची वेगळी कशी आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं नातं नेमकं कसं? हो, हा अगदी चांगला आणि कळीचा प्रश्न आहे. आम्ही या शिस्त ह्या मुद्द्याला धरून भरपूर झगडलोय असं सांगायला हरकत नाही. मुळामध्ये शिस्त म्हणजे काय असा खरं तर विचार केला की शिस्त म्हणजे शेवटी काय की एका गटाने आपल्याला एकत्र वावरण्यासाठी एक काहीतरी कॉमन नियम असले पाहिजेत आणि त्या नियमांचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. तर मग एक सुरळीतपणे आपण गटात वावरू शकतो. त्याच्यामुळे शिस्त म्हणजे सुव्यवस्था असं जर आपण बघितलं किंवा शिस्त म्हणजे जबाबदारीने वागणं असं जर आपण बघितलं तर शिस्त आपल्याला हवी आहे का? तर हो, नक्कीच हवी आहे. कारण आपल्याला गटाने व्यवस्थित सुरळीतपणे वागायचं आहे. पण मग बरेचदा असं होतं की शिस्त शिस्त बरोबर शिक्षा, म्हणजे शिक्षा असली की शिस्त असते, शिक्षा नसेल तर शिस्त नसते, असं एक काहीतरी आपण सगळेजणच त्या पद्धतीने वाढल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं ते एक समीकरण असतं. परंतु अशी जी रूढ अर्थाने ज्याला आपण शिक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये काय होतं की बरेचदा ती शारीरिक शिक्षा असते, म्हणजे मारहाण किंवा शिवीगाळ ह्या स्वरूपाची तरी असू शकते किंवा मग कुठल्या ना कुठल्या प्रकारे, म्हणजे जरी शारीरिक नसली तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याच्यातून धाक, जरब बसणं किंवा अपमान होणं आणि त्या भीतीने समोरच्याचं ऐकायचं आणि म्हणून एक प्रकारे शिस्तीचा आभास निर्माण होतो. पण मग आपल्याला हे सगळीकडे चित्र दिसतंच की जेव्हा असं बाहेरून एक दंडुका नसतो त्यावेळेला मग सगळे जबाबदारीने वागतात. म्हणजे सिग्नलवरचं हे टिपिकल उदाहरण असतं की पोलीस असला की सगळे नीट वागतात आणि पोलीस नसला की मात्र नाही वागत. तर हे का होतं की त्या धाकामुळे फक्त आपण वावरतो. तर आपल्याला शिस्त तर हवी आहे पण आपल्याला धाक नकोय किंवा ती काहीतरी समजून आतून आलेली जबाबदारी हवी आहे. असं असेल तर मग पुन्हा कसं करायचं? तर त्याच्यासाठी भरपूर म्हणजे झालेले ह्या क्षेत्रात झालेले वेगळे
अभ्यास किंवा शिस्तीच्या वेगळ्या वेगळ्या थिअरीज ह्याचा आम्ही स्वतः खूप प्रशिक्षण घेतली आहेत, विचार केलाय. तर आता आपल्याला खूप वेळ नाहीये, पण थोडक्यात सांगायचं तर त्याच्यामुळे एक जेन निल्सन नावाच्या बाई आहेत आणि त्यांनी मांडलेली पॉझिटिव्ह डिसिप्लिन किंवा सकारात्मक शिस्त असं एक शिस्तीची पद्धती आहे. तर ती आम्हाला खूप सर्वसमावेशक आणि जवळची अशी वाटते आणि त्याची काही वैशिष्ट्य आहेत ती मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मूल म्हणजे व्यक्ती म्हणून मूल ही व्यक्ती आहे आणि मुलाचं एक वर्तन आहे. तर वर्तन चुकीचं असू शकतं, मात्र व्यक्ती काही कधी चूक नसते. तर आपल्याला मुलाला काय पोचवायचंय की तू मूल म्हणून व्यक्ती म्हणून आम्हाला कायम हवा आहेस किंवा हवी आहेस, पण तुझं आता वागणं चुकलं आणि त्याच्यामुळे मुलावर फुली नाही कधीच मारणार आहे. तर ते वर्तन चुकलंय आणि ते वर्तन मात्र आपल्याला सुधारायचंय. मग वर्तन कसं सुधारता येईल किंवा झालेलं नुकसान जे झालंय त्याची भरपाई कशी करता येईल किंवा पुन्हा अशी चूक होणार नाही म्हणून काय करता येईल. तर अशा दृष्टीने म्हणजे दुरुस्ती, भरपाई किंवा काहीतरी उपाय ह्या दृष्टीने जर आपण शिक्षेकडे बघितलं तर त्याला मग शिक्षा म्हणायची गरज उरत नाही. तर त्याला आपण काय म्हणूया की आपण तू केलेल्या चुकीचा हा आता परिणाम आहे किंवा त्याची ही भरपाई आहे. तर त्याच्यामुळे मग ती भरपाई कशी असावी तर त्याचे असे म्हणतात म्हणजे आत्ताच नुकतंच अभय अभियान ह्या गटाने काढलेलं एक सकारात्मक शिस्तीबद्दल नुकतंच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तर त्याच्यामध्ये हे सगळं बरंच विस्तृत करून सांगितलेली आहे ही पद्धती. तर त्याच्यामध्ये 4 R's आणि H असं म्हणतात की कोणते R की आपण जी शिक्षा देऊ ती मुलांनी केलेल्या चुकीशी रिलेटेड असली पाहिजे, त्याचा संबंध असला पाहिजे की बाबा तुझ्याकडनं पुस्तक फाटलं किंवा तू फाडलंस तर म्हणून तुला एक थप्पड दिली तर त्याने ते पुस्तक तर काही सुधारणार नाहीये. तर त्याऐवजी ते पुस्तक दुरुस्त करायला मुलाला सगळं करायला लावणं हे त्याच्याशी रिलेटेड झालं किंवा ती शिक्षा जी असेल ती रिस्पेक्टफुल असली पाहिजे. त्याच्यामध्ये मुलाचा अपमान होणार नाही की नुसता ओरडाआरडा केला, फटका मारला असं न होता तुझं काय चुकलं आणि आता तू ते कसं भरून काढ असं दाखवणारी असेल. ज्या प्रमाणात शिक्षा झाली त्या प्रमाणात ज्या प्रमाणात चूक झाली त्या प्रमाणात ती शिक्षा असेल म्हणजे रिझनेबल असेल की तू गृहपाठ केला नाही तर मग आता तू शाशीच्या तासाला न जाता गृहपाठ पूर्ण कर, खेळाच्या तासाला न जाता गृहपाठ पूर्ण कर, हे एक प्रमाणबद्ध शिक्षा झाली. तू तो गृहपाठ 10 वेळेला लिहून काढ, हे खूपच जास्त मोठं प्रमाण झालं असं विचार करायचा. आणि जे काही आपण करणार आहोत ते आधी त्याची पूर्वकल्पना दिलेली असेल की आधी सांगितलेलं असेल मुलांना की उद्या गृहपाठ न झालेल्या मुलांना खेळाचा तास बुडवून गृहपाठ पूर्ण करावा लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांची ती मानसिक तयारी झालेली आहे आणि त्यांना हे कळू शकतं की ओके मी हे माहिती असूनही मी गृहपाठ केला नाही तर आता मला इथे बसून पूर्ण करायचं आहे. आणि हेल्पफुल असली पाहिजे की त्या शिक्षेमुळे मी असं वागलो ते का चुकलं आणि मी पुन्हा तसं कसं वागणार नाही की त्याची जबाबदारी घेतली. की समजा मारामारीमध्ये 2 मुलांची मारामारी झाली आणि एकाला लागलं तर त्याच मुलाला सांगणं की तू जाऊन त्याला आता औषध लाव, मलमपट्टी कर आणि पुढचं एक आठवडाभर प्रथमोपचार डब्याची आणि इतरांना इजा होते तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी तुझी आहे असं जर दिलं तर एक जबाबदारी पण येते आणि कळतं की इथे आपलं नेमकं काय गडबड झाली किंवा का नको होतं करायला. त्याच्यामुळे मग हे सगळं शिस्तीचं वातावरण निर्माण करताना ठामपणा आणि सहृदयता ह्याचा एक चांगला समतोल जर शिक्षकाच्या वागण्यामध्ये असेल आणि मुलाबद्दल कधीच की तू कसा फालतोय, तू मुलगाच हा वाया गेलेला आहे, हा कसा चुकीचा आहे किंवा ही अशीच आहे असं न शिक्के न मारता सतत वर्तनाबद्दल बोलणं ह्यानी फरक पडतो. आणि आता नव्याने आम्ही वर्गसभा हा जो ही जी एक पद्धती आहे की वर्गसभेमध्ये सगळ्यांनी एकत्र गोलात बसणे, एखादा मुद्दा चर्चेला घेणं, त्याच्यावर प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं जातं आणि सर्वांनी मिळून काहीतरी एक उपाय ठरवला जातो आणि तो पाळला जातो. तर ती पद्धती आम्ही गेले 2 वर्ष घेऊन बघतो आहोत आणि त्याचा आम्हाला खूप चांगला फायदा होतो आहे की ती एक तर लोकशाही पद्धत आहे.
संवाद केल्याने आणि एकमेकांशी बोलल्याने प्रश्न सुटू शकतात, आपल्याला स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवता येतात, अशा अनेक गोष्टी मुलं ह्याच्यातनं शिकतात. आणि त्याच्यामुळे दूरगामी विचार केला तर ही पद्धती खूप प्रभावी ठरते. आणि तरी पण मी तुम्हाला म्हटलं तसं की प्रयोगशीलतेच्या प्रश्नासारखं शिस्तीच्या प्रश्नाशी आम्ही खूप झगडतो आहोत. कारण खरंच एक मोकळीक मिळाली की मग काही वेळेला मुलं जे मोकळेपणाने बोलतात ते उद्धटपणाचं वाटू शकतं. काही वेळेला धाक नसल्याने पटकन ताई वर्गात गेला की सगळेजण चिडीचूप बसले असं होत नाही. मग त्यांना शांत करण्याचे वेगळे मार्ग शोधावे लागतात. तर त्यामुळे किंवा काही पारंपरिक पद्धतीनेच आपण शिक्षक आणि पालक वाढलेलो आहोत. तर काही पालकांना वाटतं की शाळेत शिस्त नाही कारण मुलांना भीती वाटत नाही. पण तरी आम्ही पण ह्या सगळ्या प्रशिक्षणातनं माणूस म्हणून खूप वाढलो आणि शिकलो आणि बदल करत राहतो आहोत. कारण बाहेरची परिस्थिती पण बदलतीये, कुटुंब व्यवस्था बदलतायत, माध्यमाचा प्रभाव वाढतोय, अस्थिरता काही मुलांमध्ये वाढतीये. त्याच्यामुळे सतत आम्ही शोधतो आहोत आणि बदल करतोय. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शाळा बघायला जेव्हा काही शिक्षक किंवा इतर पाहुणे येतात आणि त्यांना जेव्हा आम्ही त्यांची निरीक्षणं विचारतो आणि मग ते जेव्हा असं म्हणतात की तुमची मुलं खूप मोकळेपणाने बोलतात पण तरी खूप शिस्तीत वागतात, असं त्यांच्याकडनं जेव्हा वाक्य येतं तेव्हा आम्हाला खूप गंमत वाटते आणि छान वाटतं की अरे वा, आपण ह्या प्रश्नाशी झगडतोय पण तरी ह्यांना शिस्तबद्ध वाटतायत मुलं. तर हे बघून चांगलं वाटतं, असं सांगायला आवडेल मला ह्या प्रश्नाबद्दल. खूप छान दृष्टिकोन तुम्ही मांडला. म्हणजे हा दृष्टिकोन फक्त शाळांसाठीच उपयुक्त नाही, तर घरामध्ये पालकांसाठी सुद्धा तुम्ही जे सांगताय ते खूप हो. उपयुक्त आहे. मला या ठिकाणी जे कृष्णमूर्तींचं शिस्तीबद्दलचं एक वाक्य आठवतं की ते असं म्हणतात की वाहणारी नदी ज्याप्रमाणे स्वतःचे काठ निर्माण करते, त्याप्रमाणे मुलांना तुम्ही फक्त वाहायला शिकवा, ते स्वतःच आपोआप त्यांच्या जगण्याची तीर निर्माण खूपच छान आहे. करते. सुंदर वाक्य. हम्म. तर मला याला जोडून अजून एक विचारायचंय की मध्यंतरी तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीबद्दल एक पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये शाळेविषयीची माहिती आहेच, परंतु विद्यार्थ्यांचं लेखन जे आहे ते लेखन त्याच्यामध्ये जेव्हा बघायला मिळालं तेव्हा खूप थक्क व्हायला झालं की विद्यार्थ्यांची जी समज आहे म्हणजे त्या लिखाणाला एक वाङ्मयीन समज त्या लिखाणामध्ये जाणवते. आणि अक्षरनंदनच्या मुलांचं वाचन पण खूप चांगलं आहे. म्हणजे अगदी संकल्पनात्मक स्वरूपाची पुस्तकं सुद्धा मुलं विशेषतः हायस्कूलच्या स्तरावर वाचतात. आणि एकूणच मराठी साहित्य किंवा वाचनही चांगलं आहे, प्रत्यक्ष त्याची अभिव्यक्ती चांगली आहे. नाट्यकलेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती सातत्याने दिसून येते. तर ह्या अभिव्यक्तीसाठी तुम्ही विशेष कष्ट काय घेता किंवा इतकी अभिव्यक्ती चांगली होण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करता की जे आमच्या शाळांमध्ये पण आम्हाला करता येईल? आधी थोडक्यात वाचनाबद्दल सांगते की वाचन शेवटी हे एक त्याचं वातावरण जर तयार झालेलं असेल की वाचनासंबंधी, तर मग आपसूक मुलांना वाचावंसं वाटतं किंवा तसे मुद्दामून संधी निर्माण केली जाते. तर थोडक्यात सांगायचं तर अगदी बालवाडीपासनं वर्गामध्ये ताई पुस्तक वाचून दाखवतात, गोष्ट वाचून दाखवतात, चित्र दाखवतात, त्यावर गप्पा होतात. मुलांना हाताळता येतील अशी पुस्तकं तिथे ठेवलेली असतात आणि वाचता येत नसलं तरी पुस्तक बघण्याचा एक तास असतो की जेव्हा पुस्तक बघायचं कसं, ते प्रेमाने पानं उलटायची कशी, हे इथपासनं सुरुवात होते. हे जे वर्गामध्ये शिक्षक पण पुस्तक वाचून दाखवत असतात सलग किंवा एखादी गोष्ट सगळे मिळून वाचतात, त्यावर चर्चा होते, हे अगदी मोठ्या वर्गांपर्यंत चालू राहतं. शिक्षकांनी शेअर करणं की मी हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यातनं मला ही खूप छान माहिती मिळाली, की ह्याच्यावरनं पण मुलांना कळतं की आपले शिक्षक पण पुस्तक वाचतात आणि पुस्तक वाचल्याने खूप वेगवेगळ्या ठिकाणची म्हणजे घर बसल्या आपल्याला वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या कल्पनांची अशी केवढी तरी एक समृद्ध भांडार आपल्याला पुस्तकांच्या मधनं मिळत असतं, हे एक मुलांपर्यंत पोहोचतं. किंवा वाचनालयाच्या तासाला पहिलीपासनं मुलं जातात आणि मग जोडाक्षर विरहित पुस्तकं वाचण्यापासनं तिसरीपासनं पुस्तकं मुलं घरी घेऊन जातात किंवा वाचनालयाच्या तासाला अशा कृती केल्या जातात की अर्धी गोष्ट वाचायची आणि मग पुढे काय झालं असेल किंवा तू गोष्ट पूर्ण कर किंवा त्या मुलीला काय वाटलं असेल, अशा गप्पा होतात की ज्याच्यातनं त्या पुस्तकामध्ये इन्व्हॉल्वमेंट तयार होते. या व्यतिरिक्त औपचारिक तासांना सुद्धा म्हणजे तिन्ही भाषा मराठी, इंग्रजी आणि हिंदी मुलं पुस्तक परीक्षण करतात वेगवेगळ्या टप्प्यावर. तर त्याच्यासाठी मुलांना वेगळी पुस्तकं वाचनालयातली वर्गात आणून दाखवणं, पुस्तकांबद्दल थोड्या गप्पा मारणं
मुलाच्या पातळीप्रमाणे पुस्तक निवडायला मदत करणं. मग परीक्षणामध्ये सुद्धा ती गोष्ट आणि त्याच्यातली पात्र ह्याच्याबद्दल लिहिताना मुलांना असं उत्तेजन दिलं जातं की तू त्या जागी असता, त्या पात्राच्या जागी, तर तू काय केलं असतंस, किंवा तुला तो प्रसंग का बरा आवडला, की ह्या सगळ्यामधनं असं सतत स्वतः विचार करायला पण मूल शिकत असतं की बाबा ह्या पात्राने असं वागलं, मी कसा वागला असतो, किंवा असा पण एक विचार त्याच्या परीक्षणाच्या मुद्द्यांमध्ये असतो. किंवा जसं राज्य प्रकल्पाचा उल्लेख मनीषा ताईंनी केला, असे वेगळे प्रकल्प करताना जे संदर्भ शोधन करायचं असतं, तर त्यासाठी इंटरनेट हा एक हुकमी मार्ग आहेच आहे. पण इंटरनेटच्या व्यतिरिक्त पुस्तकांमधनं, संदर्भ ग्रंथांमधनं पण आपल्याला खूप माहिती मिळते. हे पण कळण्यासाठी शाळेमधनं मुलांना ते उपलब्ध करून दिले जातात. तर अशामुळे शाळेत पण वेगवेगळ्या प्रसंगी पुस्तकं खूप वापरली जातात. तसंच एक दुसऱ्या एका शाळेतनं आम्ही हे शिकलो की एक डिअर म्हणून तासिका असते. तर डिअर म्हणजे ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड असं त्याचं फुल फॉर्म आहे डिअर. आणि मुलांना सांगितलं जातं की उद्या डिअरची तासिका आहे, पण ती कधी आहे ते सांगितलं जात नाही. आणि समजा तिसरी तासिका डिअरची असेल तर एक वेगळी घंटा होते, आणि मग त्यावेळेला खरंच हातातलं सगळं बाजूला ठेवायचं आणि आपलं पुस्तक वाचायचं. आणि मग मुलांनी पण वाचायचं, शिक्षकांनी पण वाचायचं, शिक्षक खोलीतले शिक्षक, शिक्षकेतर सर्वांनी त्यावेळेला तेवढं 30 मिनिटं पुस्तक वाचायचं. तर ते मुलांना खूप त्याची गंमत वाटते आणि तास बाजूला ठेवून पुस्तक वाचायचं हे खूप आवडतं. पण अशा उपक्रमातनं पण एक गोडी लागते. आणि अभिव्यक्तीचं म्हणाल तर खरं तर मुलं लहानपणापासनं खूप त्यांना सांगायचं असतं. स्वतःचे त्यांच्या कल्पना असतात, त्यांचे स्वतःचे विचार असतात आणि त्यांना ते खूप बोलायचं असतं किंवा सांगायचं असतं. बरेचदा शाळेत आल्यानंतर काय होतं, की जेव्हा आपण मुलांना म्हणतो की निबंध लिही, की मग त्यांनी जर त्याच्या मनात आलेलं काहीतरी लिहिलं, की बाबा गायीबद्दल लिहायचंय किंवा घरातल्या व्यक्तीबद्दल लिहायचंय आणि कसं मला ते आवडलं नाही किंवा काहीतरी कंटाळा आला किंवा त्याच्या मनात जे असेल ते लिहिलं, तर बरेचदा असं सांगितलं जातं की नाही, निबंध असा नाही लिहायचा, त्याच्यामध्ये असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे, अशी सुरुवात कर, तसं लिही. किंवा तर मग हळूहळू काय होतं की मूल आपल्या मनातलं बोलायचं किंवा हळूहळू विचार करायचंच बंद करतं. तर ते फक्त मी असं म्हणेन की आमच्या शाळेमध्ये हा खूप कटाक्षाने प्रयत्न केला जातो की जे प्रश्न अभिव्यक्तीचे म्हणून विचारले असतील तिथे आपण जजमेंटल नाही व्हायचं. म्हणजे मुलाला जे हवंय ते त्याला लिहू देत. म्हणजे पहिलीमध्ये लिहायला शिकतात तेव्हा असं जोड्या घालून ते लिहितात. तर एकमेकांना बघायचं आणि लिहायचं. तर एका मुलानी त्याच्या मित्राचं वर्णन करताना लिहिलं होतं की हा मुलगा म्हणजे शेंबडाचा कारखाना आहे. तर एरवी आपण असं म्हणजे त्याच्या नाकातून बरेचदा सर्दी झालेली असायची म्हणून लिहिलंय. तर थोडंसं बोलू शकतो की ह्या मुलाला वाईट वाटेल असं म्हणू नको, पण आम्ही ते तसंच ठेवलं होतं की ही त्याचं एक अभिव्यक्ती आहे. आणि जिथे अभिव्यक्तीचे प्रश्न आहेत तिथे मग खूप शुद्ध लेखन, वाक्यरचना ह्याच्या अशा खूप चुका पण नाही काढत. म्हणजे आम्ही खुणा करतो, पण मुख्य भर ह्या शुद्ध लेखन, वाक्यरचना हे प्रश्नांची उत्तरं लिहिताना श्रुतलेखनात देतो. आणि त्यामुळे अगदी 10वी पर्यंत परीक्षेत सुद्धा असे प्रश्न असतात की तुला काय वाटतं ते लिही, किंवा अशा प्रसंगी तू काय करशील ते लिही. त्याच्यामुळे ही सवय त्यांना लागते की आपण आपला विचार करायचा आणि तो विचाराला इथे स्थान आहे आणि त्याबद्दल मतभेद असू शकतात, पण त्याचा अपमान नाही होणार आपल्या विचारांचा. असं झाल्यामुळे हळूहळू मुलं शिकतात विचार करायला आणि तो व्यक्त करायला, असं मला वाटतं. आणि कवितेसाठी काय केलेलं आहे तुम्ही? म्हणजे मुलं कविता पण छान लिहितात. हो, तर कवितेसाठी सुद्धा अगदी लहान वयापासनं म्हणजे 1ली-2री पासनं छोट्या-छोट्या जुळणारे शब्द की बाबा राणी, पाणी, गाणी, नाणी असे शब्द घेऊन 4 ओळींची कविता बनव. की एक होती राणी, तिने घातली वेणी, तिला सापडली नाणी. अशा प्रकारची जी काही कविता असतात तर मुलं बनवतात. आणि तिथे पण पुन्हा हेच आहे की थोडं कुठे सुधारणा करता येईल हे दाखवून द्यायचं, पण त्यांनी केलेल्या प्रयत्नाला ही काय कविता आहे का, हे असं कधी लिहितात का, अशा पद्धतीने अपमानास्पद बोलून एक फुली मारणं असं केलं नाही तर. किंवा कवितेबद्दल म्हणजे
कविता वाचन कर म्हणजे वेगवेगळ्या कविता शोधून मला आवडलेली कविता लिहिणं असं 3री मध्ये उपक्रम असतो किंवा 7वी मध्ये काव्य वाचनाचाच एक उपक्रम असतो किंवा वेगवेगळ्या कविता ताई आधी वर्गात वाचून दाखवतात, त्याच्याबद्दल चर्चा होते, मग मुलं त्यांच्या आवडीच्या कविता आणतात, मग त्या एकत्र वाचतात. तर ह्या सगळ्यातनं कुठेतरी एक कवितेबरोबर पण एक नातं जोडलं जातं आणि पुन्हा म्हणजे ज्यांना तसं थोडं भाषिक अंग असतं की ते करून बघतात आणि त्याला एक उत्तेजन मिळतं आणि सतत असंच असलं पाहिजे असं न सांगितल्याने आपापली शैली मुलं शोधू शकतात आणि मग काही मुलं छान कविता पण करायला लागतात, असं होतं कवितेवर. मनीषाताई, मला तुम्हाला असं विचारायचंय की अक्षरनंदन मधले जे शिक्षक आहेत, तर हे शिक्षक तयारी नेमकी त्यांची कशी करतात, म्हणजे ज्याला आपण शिक्षक समृद्धी म्हणतो. म्हणजे आता तुमच्या दोघींवर मी बघितलं की या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही ना नियोजन केले, अगदी प्रश्नांचा बारीक सारीक विचार करणं, त्याचं नियोजन, अनेक वेळा माझ्याशी चर्चा. तर तुमचा तो एक स्वभाव बनून गेलेला आहे की प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईनं करायची आणि त्याचं नियोजन करायचं. तर तुमचं शिक्षकांचं प्रशिक्षण किंवा शिक्षकांची समृद्धी ही कशी केली जाते? याचं कारण असं की अनेक पालकांनी शिक्षक होणं अक्षरनंदन मध्ये स्वीकारलं आणि प्रतिभावंत शिक्षकांची एक वेगळी परंपरा अक्षरनंदन मध्ये आहे. तर असे एकमेकाला मदत करणं, एकमेकाला एनरिच करायला सहाय्य करणं, तर हे नेमकं कसं केलं जातं शिक्षकांच्या बाबतीत? ते तुम्ही म्हणता तसंच आहे. म्हणजे विरजण लागलेलं असतं ना आणि ते विरजण पुढे कंटिन्यू होतं, तसं ते शाळेत आता कल्चर बनलेलं आहे. नवे शिक्षक येतात आणि जुन्या शिक्षकांच्या बरोबर काम करत असताना ते अनेक गोष्टी शिकत जातात. पण हे सगळं आपसूक होत नाही. सतत बारीक सारीक गोष्टींचे इनपुट सुद्धा नक्कीच घ्यावे लागतात. म्हणजे असं म्हटलं जातं की चांगला शिक्षक कोण, तर जो सतत शिकायला तयार आहे स्वतः, तो शिक्षक. त्यामुळे आपण सगळे मगाशी लाराताई म्हटल्या तसं सगळे पालक असू किंवा शिक्षक असू एका पठडीबद्ध शिक्षण रचनेतनं शिकून बाहेर आलेले आहोत. त्यामुळे शिक्षकांना कसं असावं याबद्दलच्या सुद्धा आपल्या कल्पना या वेळोवेळी तपासून बघून स्वतःला बदलायला हवं. त्यामुळे शाळेमध्ये एप्रिल आणि जून महिन्यामध्ये खास प्रशिक्षणासाठी तर आवर्जून वेळ ठेवलेला असतो काढून बाजूला आणि तो शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीच वापरला जातो. त्यात कोणत्या प्रकारची प्रशिक्षण होतात, तर आम्ही विषयांचे छोट्या छोट्या गटांच्या बैठका होतात किंवा एकाच विषयाचे छोट्या वर्गापासून 10वी पर्यंत शिकवणारे शिक्षक एकत्र जमतात. म्हणजे 3री ते 10वीचे विज्ञानाचे शिक्षक आणि मग एखादा घटक व्हर्टिकली कसा जातोय शाळेमध्ये, कुठे गॅप राहतोय का, या पद्धतीनं आम्ही बोलून बघतो. काही वेळेला एखादी संकल्पना स्वतःला नीट स्पष्ट नसेल तर ती इतर शिक्षकांकडनं समजून घ्यायची किंवा शिकवून बघायचं दुसऱ्याला, स्वतः शिकून बघायचं नव्या घटना. असं व्हर्टिकल मीटिंग्स होणं हा एक मोठा भाग होतो. त्याच्या बरोबरीनं मुलांच्या वर्तनाबद्दल काही प्रश्न येत असतात. मानसशास्त्रातल्या काही गोष्टी नवीन नवीन समजत असतात. त्या शिक्षकांना माहिती व्हायला हवं. तर मग त्याबद्दलची वर्षातनं मधनं सुद्धा होत असतं किंवा एप्रिल आणि जून या काळात सुद्धा आवर्जून त्याची व्याख्यानं होणं किंवा त्यानिमित्ताने आम्ही त्याच्यावर गट चर्चा करू, छोटी नाटुकली करतो आणि त्या प्रसंग निर्मिती करतो आणि त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे याचे एक स्वतःला धडे घेऊन बघतो किंवा शाळेची मूल्य समजायला हवीत नवीन आलेल्या शिक्षकाला. तर त्या निमित्तानं शाळेची जी पत्रकं असतील, शाळेचे आतापर्यंत झालेलं मटेरियल असेल, अक्षरमुद्राचं लेख वाचणं हे आम्हीच पुन्हा करतो. असं सुद्धा काही वेळेला केलेलं आहे. किंवा स्वतःच विद्यार्थी बनायचं आणि एखादं कौशल्य शिकून बघायचं. म्हणजे आमचे चित्रकलेच्या ताई आमच्याकडनं चित्र काढून घेतात. शिवणाच्या ताई आमच्याकडनं शिवण करून घेतात. अशी पण कार्यशाळा शिक्षकांची होते. किंवा नवे शिक्षक येतात ते मगाशी मी म्हटलं तसं जुन्या शिक्षकांकडनं त्यांच्याबरोबर काम करत असताना उचलत राहतात. आणि मग तो प्रवाह चालू राहतोय. असं खरं तर शिक्षण प्रशिक्षणाचा भाग होतोय. बरोबर. लाराताई, मला अक्षरनंदनचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य वाटतं ते असं की कनिष्ठ आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रवेश अक्षरनंदन अनेक वर्षापासून देत आहे. खरं तर 2009 साली जो शिक्षण हक्क कायदा आला त्या आरटीई मध्ये खाजगी शाळांमध्ये 25% कनिष्ठ आर्थिक स्तरातील मुलांना प्रवेश द्यावा अशा प्रकारची तरतूद आली आणि त्यानंतर मग खाजगी शाळांनी या कनिष्ठ आर्थिक स्तरातील मुलांना स्वीकारायला सुरुवात केली. पण अक्षरनंदनचं दृष्टिकोन असं की अक्षरनंदन हे खूप सुरुवातीपासून करते.
आणि खाजगी शाळांमध्ये ज्या गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला तिथल्या तक्रारी आता येत आहेत की त्या शाळेतली जी काही चांगल्या आर्थिक स्थितीतली मुलं आहेत ती या मुलांसोबत चांगलं वागत नाहीत किंवा या मुलांमध्ये अजून न्यूनगंड वाढतोय अशा पद्धतीच्या तक्रारी येतात. पण अक्षरनंदननं हे एक मॉडेल दिलंय की सर्व समाज घटकातल्या चं प्रतिबिंब शाळेमध्ये पडलं पाहिजे आणि त्यामुळं सर्व आर्थिक स्तरातील मुलांना जाणीवपूर्वक तुम्ही प्रवेश देता. तर या मुलांचं एकमेकाविषयीच्या वर्तना मध्ये न्यूनगंड येत नाही याचं कारण काय? म्हणजे ती मुलं दोन्ही प्रकारची मुलं एकमेकाशी अतिशय मैत्री भावाने वागतात. म्हणजे मी नेहमी कृष्ण आणि सुदामा म्हणतो. तर कृष्ण आणि सुदामा एकत्र शिकल्यामुळं त्यांच्यातला मैत्रीबंध आयुष्यभर कायम राहिला. तर ते अक्षरनंदन मध्ये तो प्रयोग केला जातो असं मला वाटतं आणि त्याबद्दल मला अतिशय आदर वाटतो. तर ते मॉडेल नेमकं तुमचं काय आहे? मग तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की अगदी शाळा सुरू करतानाच मगाशी मी उल्लेख केला तसा की शाळा ही एक म्हणजे आपल्याला जसा समाज हवा तशी शाळा असं म्हणताना मग समाज जसा असतो त्याची छोटी का होईना शाळा ही एक प्रतिकृती असावी. त्याच्यामुळे सर्व आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांची मुलं एकत्र शिकावीत असा शाळेचा प्रयत्न होता अगदी सुरुवातीपासून. सुरुवातीला निम्न आर्थिक स्तरातली मुलं साधारण एक 10% तरी घ्यायची असं ठरवलं होतं आणि मग शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर आता 25% आपण घेतो. पण असं वातावरण शाळेमध्ये नक्कीच आहे. तर मग त्याच्याबद्दल म्हणजे खूप काही ठिकाणी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. काही वेळेला एकंदर वातावरणच असं केलेलं असतं की ज्याच्यामधून ऍटलिस्ट मुद्दामून असा भेदभाव केला जाणार नाही आणि न्यूनगंड तयार होणार नाही. तर थोडक्यात मी सांगेन की न्यूनगंड हा मुलांच्या पातळीवरनं विचार केला तर कशा कशामुळे होतो की बरेचदा म्हणजे आपण कसे दिसतो की आपलं रंग, उंची किंवा जाडी, शरीराला धरून किंवा आर्थिक आपल्या सगळ्या परिस्थितीला धरून, आपल्या भाषेवरून किंवा मुलं मुली ह्याला धरून किंवा असे जे ह्या गोष्टींना धरून न्यूनगंड तयार होऊ शकतात. आणि मुलाला न्यूनगंड कधी वाटायला लागतो जेव्हा त्याला असं वाटतं की मी एकटा पडतोय, मला चिडवलं जातंय, मला कुठेच स्वीकार नाहीये. काही मुलं अभ्यासात खूप छान असतात, काही मुलं खेळात खूप छान असतात, काही मुलं कलांमध्ये खूप पारंगत असतात, काहींमध्ये नाट्यगुण असतात. तर अशा मुलांच्या बाबतीत कसं होतं की कुठे ना कुठेतरी त्या गटाला ते मूल हवं असं वाटत असतं आणि त्याच्यातनं त्या मुलाचं इतर मुलांबरोबर कनेक्शन तयार होतं. मग त्या मुलाला न्यूनगंड फार वाटत नाही असं पण होत असतं. इथे काही आवर्जून प्रयत्न काय केले जातात तर आर्थिक ह्याचं बघितलं तर ओव्हरऑल शाळेमध्ये वातावरण शक्य तितकं साधं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आवर्जून सांगितलं जातं की दप्तर किंवा कंपॉस किंवा ह्या सगळ्या फॅन्सी गोष्टी आणू नयेत, साध्या आणाव्यात. किंवा वर्गामध्ये पण एक म्हणजे पर्यावरण दृष्टिकोनातनं पण असेल पण पाटकोरे कागद चित्र काढायला वापरले जातात. म्हणजे नवीन वह्या नाही वापरल्या जात किंवा शाळेकडनं ज्या वाढदिवस भेटी मिळतात त्या पण शाळेमध्ये अशाच टाकाऊ गोष्टींपासून बनवलेल्या साध्या गोष्टी मिळतात. किंवा वाढदिवस साजरा करायचा तर कुणीतरी एकानी आपल्या वर्गमित्रांना काहीतरी चॉकलेट वाटलं किंवा अशा पद्धतीने साजरं न करता सगळ्या त्या महिन्यामध्ये वाढदिवस असलेल्या 3-4 पालकांनी एकत्र येऊन एक घरी बनवलेला खाऊ सगळ्यांना द्यायचा अशी ती पद्धत असते आणि ती पण ऐच्छिक असते. तर ह्या सगळ्यामध्ये हे सगळ्यांना सामावून घेणारी ह्या पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याकडे पैसे कमी आहेत म्हणून आपण काहीच करू शकत नाही असं बरेचदा होत नाही. किंवा संमेलन किंवा शिबिर किंवा जो कुठला अनुभव शाळेमधनं दिला जातो तो सगळ्यांना मिळेल असं बघितलं जातं. हे एक झालं. ह्या सगळे म्हणजे आता बाकी सगळे जे मुद्दे मी म्हणले भाषा किंवा दिसणं किंवा ह्या सगळ्याबद्दल एक वैविध्य म्हणून बघायला मुलांना वेगवेगळ्या प्रसंगी संधी घेऊन शिकवलं जातं. ना की हे जास्त चांगलं, हे कमी, हे जास्त. आणि त्याच्यामुळे एक दृष्टी तयार होते की बाबा हे आपल्यापेक्षा वेगळं आहे म्हणून काहीतरी वाईट आहे किंवा कमी आहे असं नसून मुलाचा स्वभाव किंवा मुलाचं वागणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ना की त्याच्याकडच्या काय त्याच्याकडे कपडे कसे आहेत का त्याचं कंपास कशी आहे असं एक
दृष्टी तयार करण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणजे असं नाही म्हणता येणार की 100% हे यशस्वी झालंय किंवा कोणालाच न्यूनगंड वाटत नाही. पण आवर्जून अशी संधी घेतली जाते आणि जर असं जाणवलं की बाबा काही गटामध्ये चिडवाचिडवी होतीये, काही मुलं एकटी पडतायत किंवा आर्थिक बाबींना धरून किंवा अशा कुठल्या इतर बाबींना धरून काहीतरी ह्या गटामध्ये होतंय, तर मात्र मग त्या गटाबरोबर किंवा काही वेळेला वैयक्तिक मुलांबरोबर शिक्षक किंवा समुपदेशक असं बोलणंही करतात. तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून असं म्हणता येईल की किंवा आता जसं म्हणजे आता ह्याच्यावर बोलता खूप येईल, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही, त्याच्यामुळे मी खूप बोलत नाही. पण जसं कटाक्षाने एक ठराविक प्रकारचं दिसणं, ठराविक प्रकारचं असणं, ह्याला माध्यमांमधनं की असे केस हवेत, असा रंग हवा, असं कपडे हवेत, हे जे पोचवलं जातं, तर त्याला छेद देणाऱ्या चर्चा आवर्जून होत असतात, की असं म्हणजेच छान. आणि किंवा आता गोरी गोरी पान फुलासारखी छान सारखे गाणी नाही शिकवत मुद्दामून, कारण असं आपल्याला त्याच्यामधनं असं एक इनडायरेक्टली एक विचारसरणी पोचत असते, तर ती आवर्जून टाळली जाते. तर आणि हे सगळं शिक्षकांबरोबर पण बोलणं होतं, कारण ह्या ज्या काही संधी असतात त्या कधीही येतात, म्हणजे अशा काही ठरवून त्याचा काही तास घेत नाही आपण. तर तो एक दृष्टिकोन शिक्षकांचा पण तयार होईल, आवश्यक तेव्हा पालकांशी पण बोललं जाईल, असं करून ते साधण्याचा प्रयत्न असतो असं म्हणता येईल. आणि गटकाम हा पण एक चांगली त्याच्यामध्ये भूमिका बजावतं, कारण जसं मनीषाताई म्हणाल्या की गटकामामध्ये सगळ्यांच्या गुणांची एक बेरीज होते आणि कोण कशात चांगलं आहे हे मुलं जोखत असतात आणि त्याच्यातनं गटकाम उभं राहतं. तर गट करताना कधी कधी मित्रमंडळींचे गट आणि कधी कधी ताई ठरवून काही मुलांना मिक्स करून गट बनवतात, तर त्याच्यातनं पण एकमेकांचे क्वालिटी चांगले गुण हेरण्याचं मुलांना संधी मिळते. तर असे प्रयत्न होतात असं म्हणता येईल. मनीषाताई, मुलाखतीच्या सुरुवातीला लारांनी आपल्या प्रयोगशील शाळांची तुलना प्रयोगशाळेशी केली असतो, त्याप्रमाणे हा एक प्रयोग आहे. तर कोणत्याही प्रयोगाचा परिणाम तपासला जातो की त्या प्रयोगाचा परिणाम काय झाला. तर आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडल्यानंतर ते नेमके कसे वेगळे असतात, म्हणजे आर्थिक स्रोत किंवा वेगळ्या प्रकारची उदरनिर्वाहाची साधनं ती मुलं मिळवत असतील, परंतु त्यांच्या स्वभाव रचनेमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या संवेदनशीलतेमध्ये, त्यांच्या अभिरुचीमध्ये, त्यांच्या इतरांच्या वागण्यामध्ये नेमका बदल काय जाणवतो. म्हणजे आता शाळा जवळपास एक 90 पासून जर 30 वर्षानंतर तुम्ही जेव्हा शाळेकडे मागे वळून पाहता, तर या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके वेगळे कसे आहेत इतर विद्यार्थ्यांपेक्षा, असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे आता शाळेतल्या पहिल्या बॅचची जी मुलं आहेत ती बाहेर पडून 19 वर्ष झालीत आणि मग त्यानंतरच्या बॅचेसची मुलं ही अधनं-मधनं शाळेत नेहमी येत असतात. तर मग सरसकट असं काही विधान करू शकत नाही आपण, कारण प्रत्येक मूल शेवटी वेगळं असतं. पण तरी काही कॉमन पॅटर्न्स दिसत असतात. मुलांशी आम्ही वेगवेगळ्या निमित्ताने बोलतो. म्हणजे काही वेळेला मुलांनी व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे 5 स्टुडंट्सनी किंवा ते मदतीला शाळेत येत असतात अधूनमधून किंवा क्रीडा दिन असेल तेव्हा परीक्षक म्हणून येतात, नृत्य, नाट्य असे विषय शिकवायला येतात किंवा काही वेळेला आम्ही शाळेतून मुलं कॉलेजला जाणार आहेत तेव्हा आम्ही बरेच हल्ली ब्रिज कोर्स घेतो आणि तो जसा जोडणारा दुवाचा जो कोर्स असतो की बाहेर पडल्यानंतर या शाळेतनं तुम्हाला कसं वाटतंय हे सांगायला माझे विद्यार्थी येतात आणि 10वीची मुलं त्यांच्याशी गप्पा मारतात. तर तेव्हा ती मुलं जे काही आपले अनुभव सांगतात, असे ज्या 2-3 संधी आहेत त्याच्या वेळेला लक्षात आलेल्या गोष्टी अशा आहेत, ते वारंवार आम्हाला कानावर पडलंय की मुलं म्हणतात की आम्हाला मराठी बोलायची लाज नाही वाटत किंवा आम्हाला इंग्रजीची भीती नाही वाटत. या गोष्टी आम्हाला नेहमी ऐकू येतात किंवा ही मुलं सांगतात की मला प्रश्न पडले तर विचारायची भीती नाही वाटत. म्हणजे अक्षरनंदनची मुलं जिथे जातील तिथे शंका विचारतात. त्यांना स्वतःचं मत असतं, ते मत सांगतात. काही वेळेला त्यामुळे ते उद्धट सुद्धा वाटू शकतात एखाद्या स्ट्रक्चरमध्ये. पण त्यांच्या स्वतःच्या अशा काही कल्पना तयार झालेल्या असतात. पर्यावरणीय जाणीवा रुजलेल्या दिसतात. त्यामुळे ते त्यांच्या कामाची निवड करताना त्या पद्धतीनं चॉईसेस करताना दिसतात. समाजात सजगपणे वावरताना दिसतात किंवा करिअरची निवड करताना रुळलेल्या रूढ वाटा न निवडता भाषा, समाजशास्त्र, केटरिंग अशा विषयामध्ये पण गेलेली मुलं दिसतात किंवा तिथेही
मला काय आवडेल त्याचा विचार करून निवड करताना दिसतात. तर अशा काही पॅटर्न्स मात्र अक्षरनंदनच्या मुलांमध्ये दिसतात. म्हणजे आम्ही एकदा लिहून पण घेतलं होतं, की तुला एखादा माजी विद्यार्थी भेटला तर तू कसं ओळखशील? तर मुलं त्यात सुद्धा अशा काही कॉमन पॅटर्न सांगत होते. तेही इंटरेस्टिंग होतं. बरोबर. मी हा प्रश्न कृष्णमूर्ती स्कूलमध्ये विचारला आणि मला नेहमी असं वाटतं की प्रयोगशील शाळांच्या बाबतीत असा एक अभ्यास व्हायला पाहिजे की या शाळांमधून बाहेर पडणारी मुलं नेमकी वेगळी कशी आहेत. मी कृष्णमूर्ती शाळेत शिकणाऱ्या एका पालकाला हा प्रश्न विचारला होता. त्याचं मूल त्या शाळेत होतं. त्यांना म्हटलं की तुम्हाला घरामध्ये काय फरक जाणवतो तुमच्या शाळेत या मुलांमध्ये. त्याने एक उदाहरण मोठं छान दिलं. तो म्हटलं की एकदा माझ्या या मुलीला मी माझ्या गाडीतून घेऊन चाललो होतो आणि माझ्या मित्राची गाडी होती. तर त्यांची गाडी पुढे गेली की त्या गाडीतली मुलं ओरडायची. आमची गाडी पुढे गेली की आमच्या गाडीतली मुलं ओरडायची. तर माझी मुलगी पटकन म्हटली की त्याने काय फरक पडणार आहे, शेवटी आपल्याला दोघांना एकाच ठिकाणी पोहोचायचंय ना. म्हणजे स्पर्धेकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे, या शाळा कशा मुलांना देतात. लाराताई, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सहशालेय उपक्रम जे असतात शाळांमध्ये, तर ते जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम ह्याच हे कंटाळवाणे होतात. 30-30 भाषणं दिली जातात. त्याचा एक पॅटर्न ठरून गेलेला आहे. किंवा स्नेहसंमेलन जे शाळांचं होतं, त्या स्नेहसंमेलन आजकाल दिवसेंदिवस महाग होत चाललंय. म्हणजे त्या मुलाची खर्च करायची क्षमता किती हे अगोदर विचार करून मग त्याला त्या कार्यक्रमामध्ये घेतलं जातं. ड्रेपरीवर खर्च केला जातो. तर याच्यामुळे अनेक मुलांमध्ये न्यूनगंड येतो. तर आणि त्याचं जे स्वरूप आहे ते थोडंसं फिल्मी चित्रपटाच्या बाजूनं स्नेहसंमेलनाचं होतंय. तर तुमची जे काही सहशालेय उपक्रम आहे, तुमच्या सहली आहेत, स्नेहसंमेलन आहेत, तर याचं नेमकं तुम्ही कोणता वेगळा दृष्टिकोन घेता किंवा ते वेगळ्या पद्धतीने कसे साजरे करता? आता थोडे एक नुसते 5-6 उपक्रम ची नावं घेईन. सगळ्याबद्दल बोलायला तर आपल्याला वेळ नाहीये. पण अगदी बालवाडीपासनं छोट्या-छोट्या परिसरातल्या सहली, मंडईमध्ये सहल, शिंपी काकूंकडे सहल, अशा सहली आणि 5वीच्या पुढे राहती शिबिरं. हा तर एक भाग असतो. त्याची पण सगळी आखणी अशी केलेली असते की कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्या अभ्यासक्रमाशी ते जोडता येईल का? म्हणजे 7वी मध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास मुलं शिकतात, तर 7वीची मुलं रायगडला जातात. म्हणजे ते त्यांच्या कुठेतरी त्या जे शिकतोय त्याच्याशी ते रिलेट करत असतात आणि त्या व्यतिरिक्तही सहलीतनं मुलं खूप काही काही शिकतात, पण हाही भाग शिकतात. तसंच त्याच्यानंतर संमेलन किंवा दुकान जत्रा, म्हणजे मुलं स्वतः वस्तू बनवतात आणि त्याची विक्री करतात. पण हे फक्त खरेदी आणि विक्री एवढ्यापुरतं हा उपक्रम मर्यादित नसून त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टींना, म्हणजे भाषा, गणित, परस्पर संबंध, बाहेरच्या लोकांची मुलाखत घेणं, अशा खूपच गोष्टी ह्याच्यातनं साध्य होत असतात. आणि त्याच्याबद्दलच तुम्ही आता म्हणालात तशी नुकतीच एक पुस्तिका पण आम्ही काढलेली आहे, तर ती त्याच्यातनं त्याचे तपशील समजतील. पण दुकान जत्रा किंवा वेगवेगळ्या म्हणजे कार्यानुभवाच्या तासांमध्ये शेती, स्वयंपाक, शिवणकाम अशा ज्या गोष्टी मुलं करतात, स्वच्छता, हे सगळं ह्या सगळ्या 3Hच्या कृती आहेत की स्वयंपाक करताना जेव्हा पोषण मूल्य वाढवण्यासाठी मोड आणायचे किंवा एखादी वस्तू आंबवल्यावर पोषण मूल्य वाढतं असं जेव्हा मुलं शिकत असतात, त्यावेळेला स्वयंपाक कृतीत ते इडली करतील किंवा मोड आलेल्या मुगाची किंवा कडधान्यांची उसळ करतील. तर हे कुठेतरी आपण जे पुस्तकात शिकतो आहोत आणि प्रत्यक्ष जे करतो आहोत त्याचा संबंध आहे आणि त्याच्याबद्दल बोललं जातं किंवा तसे गृहपाठ दिले जातात की आता हे तू घरी कर. किंवा काही वेळेला कृती ह्या म्हणजे हिंदी मधनं गज्जर का हलवा मुलं करतात किंवा इंग्लिश मधनं सँडविचेस करतात. तर ह्याचा अर्थ काय की कृती करता करता तो हिंदी मधनं बोलायचं किंवा इंग्रजी मधनं बोलायचं, की ज्याच्यामुळे त्यांचा तो शब्दसंग्रह पण वाढतो. तर असं प्रत्येक कृतीला हे बऱ्याच विषयांची पण जोड दिली गेलेली असते. तर ह्या कार्यानुभवामध्ये होतात किंवा 8वीच्या टप्प्यावर कार्यानुभव आणि इतर काही 1-2 तास एकत्र करून दर मंगळवारी दुपारी 4 तासिका, म्हणजे साधारण 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मुलं कार्यशाळेत काम करतात आणि तिथे सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे 3 विषय ते प्रत्यक्ष कृती करत शिकतात. तर ह्याच्यातनं पण खूप गोष्टी साधता येतात. म्हणजे तिथे कसं आहे की फक्त ते व्होकेशनल ट्रेनिंग असं नसून
त्याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा आहे, एखाद्या सुतार दादांकडनं त्यांना शिक्षक म्हणून बघून शिकणं आहे, किंवा जी मुलं एरवी वर्गामध्ये थिअरीमध्ये खूप स्ट्रॉंग असतात ती नेसेसरीली हाताने काम करताना खूप चांगलं करतातच असं नाही, आणि उलट जी मुलं एरवी वर्गात खूप उत्तर देत नाही त्यांना हाताने काही कृती फार छान करता येतात. तर हे पण एक बघणं, अनुभवणं, असं खूप गोष्टी त्याच्यातनं साधता येतात. तसंच क्रीडा महोत्सव असेल, की जसं मगाशी स्पर्धेला धरून मी बोलले की 7वीच्या पुढे क्रीडा महोत्सव असतो, पण तो अशा एका प्रत्येक वर्गाचे 4 रंगाचे गट असतात, लाल, पिवळा, हिरवा, निळा, आणि मग 7वी 8वीचा निळा गट, 7वी 8वीचा हिरवा गट, अशा गटांमध्ये त्या स्पर्धा असतात. तर तो भाग असेल, किंवा लैंगिकता शिक्षण हा एक सहशालेय महत्वाचा उपक्रम आहे, की जो 5वीच्या पुढे सत्रातनं किमान एकदा मुला मुलींबरोबर लैंगिकता या विषयाला धरून खूप मोकळेपणाने चर्चा होते, मुलं प्रश्न विचारतात, आणि त्याच्यामध्ये फक्त एक जीवशास्त्रीय माहिती देणं असं त्याचं स्वरूप नसून, लैंगिकता हे पूर्ण आपल्या व्यक्तिमत्वाचा, की आपण मुलगा म्हणून, मुलगी म्हणून काय करणं बरोबर आहे, काय करणं चुकीचं आहे, काय करणं चांगलं आहे, किंवा कुठल्याही विषयावर कसं मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी एक जागा आहे, हे मुलांना जे पोचत राहतं, त्याच्यातनं शिक्षकांबरोबर पण जे एक नातं तयार होतं ते खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे त्याच्यामुळे 5वी पासनं 10वी पर्यंत, म्हणजे गेले काही वर्ष तर आता 9वीतनं 10वीत जाणाऱ्या मुलांसाठी हे मोहन देस, डॉक्टर मोहन देस आणि त्यांचा गट एक आरोग्य भान म्हणून दुसरे एक शिबिर घेतं. तर 4 दिवसाचा पूर्ण हा त्यांचा बरोबर ती कार्यशाळा होते. तर हे सगळे सहशालेय उपक्रम खूप महत्वाचे अशासाठी बघतो, की शेवटी मुळात शाळा सुरू का केली, तर म्हणजे आपल्याला जसा समाज हवा तसं शिक्षण देणारी शाळा जर हवी असेल, तर पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास बनायचा, तर फक्त काहीतरी बौद्धिक गोष्टीच खूप झाल्या, आणि जिथे मानसिकतेचा, भावनेचा, दुसऱ्या माणसाबरोबर रिलेट करण्याचा प्रश्न येतो तिथे फार काही झालंच नाही, किंवा स्वतः हाताने काम करण्याचं काही पुरेसं झालंच नाही, तर मग ते समग्र शिक्षण झालं असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या उपक्रमांना महत्व दिलं जातं. संमेलनाचा जे तुम्ही एक उल्लेख केला, की तिथे बरेचदा एक मध्यवर्ती विषय घेऊन त्याच्या भोवती सगळा संमेलन गुंफलेलं असतं. तर त्यामुळे काय होतं, की पुन्हा तो एक पूर्ण, म्हणजे संमेलन हे एका दिवशी होतं, पण त्याच्या आधी 1 महिना, 1.5 महिना चाललेली ती एक प्रक्रिया असते. म्हणजे एक छोटं उदाहरण द्यायचं तर मध्ये आम्ही जेव्हा रवींद्रनाथ टागोरांवरती संमेलन केलं, तर तेव्हा त्याच्या आधी मुलांनी बंगाली भाषा, बंगाली लिपी शिकण्याचा एक झलक घेतली, किंवा रवींद्रनाथांची चित्र लावून ठेवलेली होती ती मुलांनी बघितली, ते असं डुडलिंग करतात, तर ते डुडलिंगचा अनुभव घेतला. बंगालच्या एकंदर संस्कृतीबद्दल, बंगाली भाषा, त्याची गाणी, ह्याचा एक त्यांनी अनुभव घेतला. तर असं करत करत ते संमेलनापर्यंत पोहोचतात. किंवा आपण मगाशी न्यूनगंडाबद्दल बोलत होतो, तर एका वर्षी विषय होता की उत्सव वैविध्याचा, आणि त्याच्यामध्ये एक डोंट लाफ ॲट मी नावाचं गाणं होतं, की त्याच्यात वेगवेगळे शारीरिक, आर्थिक स्तरातली मुलं असं म्हणतायत, की मी व्हीलचेअर मध्ये आहे, किंवा मी पटकन खेळू शकत नाही, आणि दरवेळेला मी असा एकटा पडलेला असतो, पण तुम्ही माझ्याकडे बघून हसू नका, असं करून ते गाणं आम्ही बसवलं होतं. तर आम्हाला असं ते खूप जाणवलं, की खूप वेगवेगळ्या पातळीवर मुलांपर्यंत ते गाणं पोचलं, आणि काही काही मुलांना अक्षरशः ते गाणं ऐकताना खूप रडू आलं, कारण त्यांना कुठला तरी स्वतःचा अनुभव आठवला असेल. पण ह्याच्यामधनं जी एक एम्पथी निर्माण होते, किंवा अशा खूप गोष्टी साधतात, आणि संमेलनाला अजिबातच आपण एक वेगळी फी घेत नाही. सगळं नेपथ्य हे शाळेमध्येच तयार केलेलं असतं. त्याच्यासाठी पालक आम्हाला भरपूर मदत करतात, आणि साध्या वस्तूंपासनं, कागदापासनं बनवलेलं नेपथ्य, आणि कपड्यामध्ये एक साधारण सुसूत्रता राहण्यासाठी, की बाबा ह्या नाचासाठी निळे फ्रॉक वापरूया, किंवा पिवळे टी शर्ट वापरूया, असं ठरवलं, तर मग आम्ही एकमेकांचे म्हणजे वर्गताईंना ते एक मोठं काम असतं, की सगळे लाल टी शर्ट गोळा करायचे, मग ते एकमेकांना वाटायचे, मग ते एकमेकांचे वापरायचे, मग ते परत द्यायचे, आणि मग दुसऱ्याची वस्तू कशी वापरायची, कशी नीट वापरून परत द्यायची, असं पुष्कळ गोष्टी मुलं त्याच्यातनं शिकतात. आणि सर्व सहशालेय उपक्रमांमध्ये
प्रत्येक उपक्रमात प्रत्येक मुलाचा सहभाग असेलच असं नक्की बघितलं जातं. आणि छोट्या छोट्या उपक्रमात मागे पडणारी, आत्मविश्वास कमी असणारी अशा मुलांना पण आवर्जून संधी मिळेल, की बाबा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मुलं जी गाणी म्हणतात तर त्याचं निवेदन करायचंय किंवा स्टेजवर उभं राहून गाणं म्हणायचंय. तर असं थोडं बुजरं मूल किंवा अशा मुलांना पण आवर्जून संधी मिळेल असं बघितलं जातं. तर ह्या सगळ्यामधून किंवा 9वीच्या टप्प्यावर व्यक्तिमत्व विकास हा विषय असतो. तर त्याच्या अनुषंगाने खेळघरमध्ये किंवा विशेष गरज असणाऱ्या मुलांचं जे प्रिझम फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन मध्ये किंवा काही वेळेला महानगरपालिकेच्या शाळेतल्या 2री 3रीच्या मुलांना शिकवण्यासाठी असं सलग एक 2-3 आठवडे मुलं जातात आणि दर 2-3 आठवडे नाही 2-3 महिने म्हणजे दर आठवड्यातनं एकदा जाऊन तिथे काम करतात. तर ह्याच्यातनं मोठ्या झालेल्या मुलांना सुद्धा जरी 10वी जवळ आलेली असेल आणि औपचारिक अभ्यास वाढलेला असेल तरी हे सगळ्या उपक्रमांचा अनुभव कसा मिळेल आणि ते वेळापत्रकात कसं कल्पकतेने बसवता येईल ह्याचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळे अगदी 10वी पर्यंत ह्या सगळ्या सहशालेय उपक्रमांमध्ये मुलं सहभागी होतात आणि त्याला खूप महत्वाचा भाग म्हणून शाळा बघते. एवढं आता सांगायला आवडेल. जयंती पुण्यतिथी बद्दल तुम्ही उल्लेख केलात तर असं खूप सरसकट जयंती पुण्यतिथी साजरी होतेच असं नाही म्हणता येणार. पण ज्या व्यक्ती म्हणजे शाळेला संविधानातल्या मूल्यांवरती विश्वास आहे तर ती मूल्य रुजवण्यासाठी काम केलेल्या व्यक्तींना धरून आवर्जून कार्यक्रम होतो. आणि तिथे कुठेतरी फक्त फोटोला हार घालणं, त्याच्याबद्दल भाषण करणं किंवा वक्तृत्व स्पर्धा ठेवणं असं त्याचं स्वरूप न ठेवता त्या व्यक्तीचा कुठला विचार आपल्याला पटतोय किंवा आत्ताच्या काळात तो कसा आपल्यासाठी महत्वाचा आहे. या दाभोळकरांचा समजा पुण्यतिथी दिवस आपण त्याबद्दल परिपाठ घेत असलो तर वैज्ञानिक दृष्टीने बघणं म्हणजे काय किंवा महात्मा गांधींच्या बद्दल मात्र दरवर्षी काही ना काहीतरी शाळेमध्ये उपक्रम होतात. तर तिथे फक्त म्हणजे मग त्यांचा जो काही विचार आहे की ह्या वर्षी काय केलं होतं की सलग 1 आठवडा सर्व मुलांनी कुठलं ना कुठलं तरी घरी काम करून एक कौशल्य आत्मसात करायचं. एखाद्या वर्षी त्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं, पटतात का नाही पटतात ह्याच्याबद्दल मुलांशी बोलणं करून त्यांच्याकडनं लेखन मागवलं होतं. कधी फिल्म दाखवली होती, कधी नाटक घेतलं होतं. असं वेगवेगळ्या प्रकारांनी ते केलं जातं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने सहशालेय उपक्रमांबद्दल थोडक्यात जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलंय आता. खूपच छान. आपल्याला जसा समाज हवा आहे तशा पद्धतीनं तुमची शिक्षणाची रचना असायला हवी हा दृष्टिकोन घेऊन सुरू झालेली अक्षरनंदन शाळा प्रत्येक कृतीकडे शाळेतल्या किती वेगळ्या नजरेने पाहते आणि प्रयोगशीलतेने बघते. आणि प्रयोगशील शाळा असणं म्हणजे नेमकं काय असतं हे या दोघींच्या सांगण्यातून गप्पांमधून आपल्याला खूप छान उलगडलं. तरी सुद्धा अजून खूप उपक्रम आपल्याला जाणून घ्यावेसे वाटतात. लारुताई, तुम्ही इंग्रजीमध्ये खूप उपक्रम केले. आमच्या इंग्रजी गप्पा हा जो माझा उपक्रम आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही एक स्वतंत्र अक्षरनंदन मध्ये इंग्रजी कशी शिकवली जाते याच्यावर मुलाखत द्यावी अशी मी विनंती करेन. जे.पी. नाईक असं म्हणायचे की प्रयोगशील शाळांकडे कोणत्याही सरकारांनी एक प्रयोगशाळा म्हणून बघायला हवं आणि तिथल्या प्रयोगांचं सार्वत्रिकीकरण पुढच्या टप्प्यामध्ये करायला हवं. या अर्थानं कोठारी कमिशनच्या पासून या प्रयोगशील शाळा या अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु दुर्दैवानं शासन स्तरावर त्यांना तितकं महत्व दिलं गेलेलं नाही. परंतु मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्रातील या सगळ्याच प्रयोगशील शाळा या आपल्या रूढ अर्थाने चालणाऱ्या शिक्षणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. आणि या शाळा आणि इतर सरकारी खासगी शाळांमध्ये सेतू निर्माण व्हायला हवा. त्या भावनेनं आज ही मुलाखत आपण घेतली जेणेकरून या शाळांविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. अक्षरनंदन शाळेनं या शाळेच्या उपक्रमांविषयी जी पुस्तकं प्रसिद्ध केली, अक्षर मुद्रा असेल किंवा अलीकडे दुकान जत्रा असेल, तर ही पुस्तकं आपण सर्वांनी जरूर वाचावीत आणि या शाळेला भेट द्यावी, या शाळेचे उपक्रम जाणून घ्यावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन आणि थांबतो. धन्यवाद. नमस्ते.